नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹5,655 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 37.02%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 87.80 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 88,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड Q3 रिझल्ट. नेट प्रॉफिट ग्रोज 30% इयर ऑन इयर बेसिस टू ₹373 करोड. रेव्हेन्यू अप 23%. तर मित्रांनो, आज पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 30%ने इन्क्रीज होऊन 373 कोटी रुपये आला आहे आणि मित्रांनो, पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 23%ने इन्क्रीज झाला आहे आणि मित्रांनो, त्याचसोबत पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडने ₹20 इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹2,340 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 1.50% निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5.5 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, HUL टू ॲक्वायर 90.5% स्टेक इन मिनिमलिस्ट ॲट ₹2,955 करोड व्हॅल्युएशन. तर मित्रांनो, HUL म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड मिनिमा लिस्टमध्ये 90.5% हिस्सेदारी विकत घेणार आहे. किती रुपयांमध्ये? 2,955 कोटी रुपयांमध्ये. चला आता बोलूया भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹278.30 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 20.20%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 60,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, BPCL Q3 रिझल्ट. कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स जम्प्स 20% इयर ऑन इयर बेसिस टू ₹3,806 करोड. ₹5 पर शेअर इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर. तर मित्रांनो, BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने आज आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 20%ने इन्क्रीज होऊन 3,806 कोटी रुपये आला आहे आणि त्याचसोबत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ₹5चा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया हुडकोबद्दल, म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹228 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 52.10%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 45,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, हुडको Q3 नेट प्रॉफिट जम्प्स 42% इयर ऑन इयर बेसिस टू ₹735 करोड. फर्म डिक्लेअर ₹2.05 डिव्हिडंड. तर मित्रांनो, हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने आज आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 42%ने इन्क्रीज होऊन 735 कोटी रुपये आला आहे आणि त्याचसोबत या कंपनीने ₹2.05चा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर या कंपनीचे करंट शेअर प्राईस आहे ₹1,278 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला
लास्ट 1 इयरमध्ये 3.81%चे निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. मित्रांनो, जिओ ॲड्स 12.1 लॅक युजर्स इन नोव्हेंबर. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स जिओने नोव्हेंबर 2024मध्ये टोटल 12.1 लाख युजर्स ॲड केले आहे. चला आता बोलूया HDFC बँक लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1671.90 रुपये आणि याने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 17.13%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 13.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, HDFC बँक Q3 नेट प्रॉफिट increases 2.2% year on year basis to rupees 16,735.5 crore. NII up 7.6%. तर मित्रांनो, आज HDFC बँक लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 2.2%ने इन्क्रीज होऊन 16,735.5 कोटी रुपये आला आहे. तसेच HDFC बँक लिमिटेडचा NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 7.6%ने इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.